नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे वांग्याची आमटी. झालं म्हणजे काय, यांचे मित्र आले घरी, त्यांना म्हटलं जेवून जावा, तर ते बोलले की मला वांगा आणि भाकरीच पाहिजे, दुसरं काही करू नका. मग म्हटलं आता पटकन वांग्याची आमटी बनवायची कशी, तर डोक्यात विचार आला की आधीच झाल्यात रात्रीचे 9 आणि स्वयंपाक बनवायला जर घेतला तर लागेल तासभर म्हटलं. मग म्हटलं एवढं लेट तर कसं होईल. मग डोक्यात विचार काय आला की या सकाळची जी ग्रेव्ही शिल्लक राहिली होती ना, तीच ग्रेव्ही वापरून आता वांग्याची पण आमटी बनवायची. काय केलं, पटकन कढईमध्ये ग्रेव्ही ओतली, त्यामध्ये लगेच मी पाणीही ओतलं जेणेकरून ग्रेव्ही करपू नये. आणि असं पाणी ठेवलं ओतून, एक छान अशी उकळी येऊन दिली. आता वांगी चिरून घेतलेली आहेत. 4 ते 5 फोडी करायच्या एका वांग्याच्या. असे 3 ते 4 मी वांगी चिरून घेतले आहेत. छान अशी उकळी आल्यानंतर मी जरा थोडंसं हलवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता पटकन अशी वांगी टाकून घेतलेली आहेत. एकदमच मी टाकली. आता वांगी शिजतायत तोपर्यंत आपण चला तर त्याला मसाला तयार करून घेऊया. इथं गरम तेल केलेलं आहे. त्यामध्ये मी छान अशी 1 चमचा मी चटणी घातलेली आहे. त्यानंतर काश्मीर लाल मिर्च पावडर हे कट येण्यासाठी वापरत आहे. छान असं कट येतो ना, त्यासाठी. गॅस बंद केलेला आहे. आता एकजीव करून एकत्र करून घ्यायचं आहे. चटणी बघा अशी दोन्हीही तेलामध्ये छान अशी विरघळत एकत्र होत आहेत. आणि आता ह्या आमटीमध्ये मी उकळी आल्यानंतर त्यामध्ये ते ओतणार आहे. बघा कसं दिसतंय, किती छान असा लाल भडक कटलेला आहे आपल्या भाजीला. आता मी थोडंसं हलवून त्यामध्ये आता आपण मसाले घालून घ्यायचे आहेत. चवीप्रमाणे मी नमक टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहे गरम मसाला पावडर. गरम मसाला पावडर ही 1/4 आहे, म्हणजे पाव चमचा गरम मसाला पावडर वापरलेली आहे. आणि त्यानंतर आपण धन्याची पावडर वापरणार आहे अर्धा चमचा. छान असं बारीक केलेलं मी कूट घालणार आहे. त्यानंतर 1 चमचा मी खोबरं घालणार आहे आणि 2 ते 3 चमचे मी कूट वापरलेलं आहे. आणि हे सर्व एकजीव करून घेत आहे, म्हणजे एकत्र करत आहे हलवून घेऊन. चला तर मग आपलं छान अशी वांग्याची आमटी झटपट तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. किती छान दिसते ना बघा. छान अशी आमटी खूप छान झाली आहे. तुम्हाला मी थोडक्यात टिप सांगणार आहे की ती म्हणजे समजा आपण एखादी भाजी केली, तिला कट झाला नाही, काहीतरी असं टेस्ट ही म्हणजे व्यवस्थित लागत नाही, तर काय करायचं, त्यामध्ये आपण ना धन्याची पावडर वापरली की कोणत्याही भाजीला टेस्ट खूप छान येते. आणि थोडासा गरम मसाला असेल तर 1 नंबर, पण जास्त गरम मसाला वापरायचा नाही. आपण फक्त धन्याची पावडर वापरायची आहे. कट येण्यासाठी काय करायचं, आपण पळीभर तेल घ्यायचं, त्याला गरम झाल्यानंतर त्यानंतर आपण काश्मीर लाल मिर्च पावडर आहे ना, तो 1 चमचा किंवा अर्धा चमचा तुम्हाला जसं हवा असेल ना तसं वापरून तुम्ही त्याला छान असा कट देऊ शकता. कोणत्याही भाजीला तुम्ही कट देऊ शकता. बघा अशी भाजी खूप छान दिसते. दिसायलाच इतकी छान तर माणूस आवडीनं खाणार ना. काही वेळा काय होतं माहिती आहे, काही लोकांच्या हातून मीठ जरा जास्तच पडतं भाजीमध्ये, मग ती भाजी खरडते. तर मग खारट भाजीचं करायचं काय, तर त्यामध्ये काही नाही, जी भाजी बनवलेली आहे तुमच्याजवळ तर तेच भाजी असेल किंवा समजा वांगं बनवलं आहे किंवा बटाटा बनवलं आहे, जे काही तुमच्याजवळ आहे ना ते त्यामध्ये घालायचं. सगळ्यात जास्त उत्तम असं म्हटलं तर तुम्ही बटाट्याचा वापर करा, जेणेकरून तो बटाटा एकदम पटकन मीठ शोषून घेतो आणि भाजीची चव एक उत्तम अशी बनवतो. कशी वाटली माझी आजची टिप तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हे झटपट जेवण तयार झालेलं आहे बघा. भात, भाकरी आणि वांग्याची आमटी, आहा, आणि सोबत थोडीशी कोशिंबीर. सिंपल आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. काही बदल हवे असतील तेही तुम्ही सांगू शकता.